गुड आफ्टरनून टू ऑल. नाव आता विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपण सेकंड इयरची प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपली प्रॅक्टिकल एक्झाम देखील ऑनलाईन होणार आहे. तर हे आपण पहिलं आपल्या SYBSE म्हटलं आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे. स्टडी ऑफ प्रॅक्टिकलचं टायटल आहे स्टडी ऑफ टिपिकल फ्लावर अँड इट्स पार्ट. ओके, हे पहिलं आपलं टायटल आहे प्रॅक्टिकलचं. ते ओके. देन एम आपल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे फ्लावर्स असतात. ओके, पण त्याचं आपल्याला स्ट्रक्चर आपण थेरॉटिकली शिकलोय. आज आपण इथं प्रॅक्टिकली आपण त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत की हाऊ दिस फ्लावर लुक लाईक, व्हॉट इज देअर पार्ट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ देअर पार्ट्स, हे आपण सगळं याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत. ओके, याचा पहिला जो पार्ट याच्यामध्ये शिकणार आहोत त्याचं एम आहे. एम इज काय, एम आपल्या प्रॅक्टिकलचं टू स्टडी ऑफ टिपिकल फ्लावर अँड इट्स पार्ट. ओके, आता हे त्याचं टायटल एम झालं. एम हिज आपलं काय टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर आणि त्याचे डिफरंट पार्टचं आपल्याला स्टडी करणार आहोत. ओके, जर आपण फ्लावर बघितलं, कोणती फ्लावर बघितलं तर ज्यावेळेस आपण हातामध्ये घेतो. ओके, आता इथं मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर काढलेलं आहे. इथं मी तुम्हाला इथं डायग्राम काढलेलं आहे. त्याच्या थ्रू बघा की ज्यावेळेस आपण फ्लावर घेतो, मग ते गुलाबाचं असेल किंवा कोणतंही असेल, की त्यावेळेला एक दांडा असतो. ओके, त्या दांड्याला काय म्हणतात तर पेडिसेल, स्टॉक. याला काय म्हणतात, याला दुसरा शब्द आहे स्टॉक ऑफ द फ्लावर. इट इज नोन ॲज द पेडिसेल. काय, स्टॉक ऑफ द फ्लावर हा काय त्याचा स्टॉक आहे. या फ्लावरचा हा काय तो स्टॉक आहे. त्या स्टॉकला काय म्हणतो आपण पेडिसेल. म्हणजे फ्लावरचा पहिला जो पार्ट आहे की ज्यावेळेस आपण फ्लावर असा हातामध्ये पकडतो, हा जो दांडा असतो त्याला काय म्हणतात स्टॉक. आणि स्टॉक ऑफ द फ्लावर इट इज नोन ॲज द पेडिसेल. देन होल फ्लावर. आता ह्याचं बघितलं तर कोणताही प्लांट घेतलं आपण तर त्याच्यामध्ये दोन स्ट्रक्चर आपल्याला दिसतात. एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये काय येतं, रूट, स्टेम, लीव्स. ओके, आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये काय येतं तर हा काय येतं फ्लावर. फ्लावर इज कम्स अंडर द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द plant, it is known as a flower, and flower is nothing but the modified shoot. Okay, guys, it is nothing but the modified shoot for sexual reproduction. Which type of for reproduction? That is for the sexual reproductions. Okay, now here we can see proper structure. Now here this whole flower is divided into two parts. Okay, there is a accessory. Okay, 1 minute before going this part, there are 4 part of this flower having 4 words. Okay, first is known as the sepal, second is known as the petal, third is known as the androecium, and fourth this is the stigma style, and this is ovary, this is known as the gynoecium. Okay, हे तुम्हाला माहित आहे त्याचे 4 फ्लावरचे वर्ड्स आहेत. पहिला आहे तो सेपल, कॅलेक्स, कोरोला, androecium and gynoecium. Now this and calyx, corolla, androecium and gynoecium is divided into 2 words. Okay, first is known as this corolla and calyx. These 2 words is known as the accessory words. त्याला काय म्हटलंय, accessory words म्हटलंय. Okay, and this is the stamen, stigma, style, ovary, that is androecium and gynoecium is known as the necessary. काय म्हटलंय याला, necessary words. Okay, आता याला accessory आणि necessary words का म्हटलंय बघा. कॅलिक्स, पहिल्यांदा आपण कॅलिक्स शिकूया. व्हॉट इज मीन बाय द कॅलिक्स. कॅलिक्स इज द आउटर मोस्ट वर्ड. सगळ्यात बाहेरचा कॅलिक्स काय, आउटर मोस्ट वर्ड्स आहेत. मेंबर ऑफ द कॅलिक्स इज नोन ॲज द काय म्हटलंय त्याला, सेपल्स म्हटलं होतं. मेंबर ऑफ द कॅलिक्स इज नोन ॲज द सेपल्स. ओके, हे मोस्ट ऑफ दीज आर ग्रीन टाइप्स मध्ये असतात, ग्रीन कलर्स मध्ये असतात. आणि याचं काम काय असतं, ज्यावेळेस फ्लावर बड कंडिशन मध्ये असतं त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करायचं काम कोणाचं असतं तर ह्या कॅलिक्सचं असतं. ओके, नाव ॲज यू मूव्ह देन कॅलिक्स नंतर कोणता आहे तर तो आहे करोला. ओके, मेंबर ऑफ दिस करोला इज नोन ॲज द पेटल. त्याला काय म्हटलं जातं, पेटल्स. ओके, त्यासाठी पेटल्स ह्या मी रेड कलर्स मध्ये दाखवले. तर ह्या पेटलचं फंक्शन काय असतं, दिस पेटल्स आर अट्रॅक्टिव्ह असतात. का कोणत्या टाइप मध्ये असतात, दिस आर अट्रॅक्टिव्ह इन अट्रॅक्टिव्ह कोणाला अट्रॅक्ट करण्यासाठी, फॉर द पॉलिनेशन, फॉर ड्युरिंग फॉर द पॉलिनेशन, दॅट इज a transfer of the pollen grains from male part to the female part on the stigma, that is pollinations. Okay,
या पॉलिनेशनचे जे पॉलिनेटिंग एजंट आहेत, ओके, जे पॉलिनेटिंग एजंट आहेत त्याच्यामध्ये जे त्या पॉलिनेटिंग म्हणजे इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, ओके, डिफरंट टाइप्स ऑफ दी बटरफ्लाय असतील, त्यांना अट्रॅक्ट करायचं किंवा बीज असतील त्यांना अट्रॅक्ट करायचं काम कोणाचं असतं, तर ह्या कोरोलाचं असतं. दिस कोरोला आर व्हाईट इन कलर, ब्ल्यू इन कलर, येलो इन कलर, ओके, रेड इन कलर. पेटलचं काय असतं, पेटल इज अ कलर, ओके, आणि ह्याचं फंक्शन काय, टू अट्रॅक्ट द पॉलिनेटर्स. ओके, ह्या दोन वर्ड्सला काय म्हटलंय, ॲसेसरी वर्ड्स. ओके, दिस ॲसेसरी वर्ड्स डू नॉट टेक पार्ट्स इन द रिप्रोडक्शन. ऍक्च्युली हे रिप्रोडक्शन मध्ये त्याचा कोणताही रोल नाही, पण याचा काय, प्रोटेक्शन करणं आणि पॉलिनेशनला अट्रॅक्टिव्ह करणं. देन नेक्स्ट जो आहे वर्ड्स आहे ते म्हणजे नेसेसरी वर्ड्स. त्याच्यामध्ये कोण येतात, अँड्रोसियम आणि गायनोसियम्स येतात. आता अँड्रोसियमचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर दिस इज द अँड्रोसियम. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द अँड्रोसियम्स. ओके, मेंबर ऑफ द अँड्रोसियम इज नोन ॲज द स्टॅमिन्स. तुम्ही स्टॅमिन बघितलं असेल, हा या प्रकारचा स्टॅमिन्स आहे. या स्टॅमिन मध्ये बघितलं तर ह्या स्टॅमिनचे 3 पार्ट आहेत. पहिला जो पार्ट आहे या स्टॅमिनचा याला म्हणतात कनेक्टिव्ह. बघा तुम्ही इथं त्याला काय म्हणायचं, दिस इज स्टॅमिन. स्टॅमिन हॅविंग 3 पार्ट. फर्स्ट इज द अँथर. हा जो वरचा पार्ट आहे तो काय आहे, अँथर. हा जो आहे इथला जिथे कनेक्ट होतो हा फिलामेंट. दिस इज द फिलामेंट. ओके, अँड दिस इज द, हा जो आहे जो फिलामेंट आणि अँथरला जो डिटॅच करायचं असतो त्याचं काम कोणाचं असतं तर त्याचं नाव आहे कनेक्टिव्ह. अँड दिस इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. अँड्रोसियम काय, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट इज नोन ॲज द अँड्रोसियम्स. हा काय, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ओके, दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, अँड्रोसियमचं फंक्शन काय, फंक्शन ऑफ द अँड्रोसियम इज द फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स. आणि हे पोलन ग्रेन्स कुठे तयार होतात, तर अँथर मध्ये हे पोलन ग्रेन्स तयार होतात. ओके, दिस इज नोन ॲज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. देन वी मूव ऑन नेक्स्ट वर्ड्स, दॅट इज द गायनोसियम्स. अँड मेंबर ऑफ द गायनोसियम इज नोन ॲज द कार्पेल. इथे जर बघितलं ब्ल्यू कलर मध्ये हे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे हे जे आहे, दिस इज द कार्पेल स्ट्रक्चर. The carpel. Individual member of this gynoecium is known as the carpels. Now this carpel is divided into 3 parts. First is the stigma. हा जो दिसतोय तुम्हाला platform like structure. Okay, this is the platform like structure. This is known as the stigma. Stigma. आता स्टिग्माचं फंक्शन काय, ज्यावेळेस ह्या स्टॅमिन मध्ये म्हणजे या अँथर मध्ये ज्यावेळेस पोलन ग्रेन्स तयार होतात त्यावेळेस हे पोलन ग्रेन्स काय करतात, फर्टिलायझेशनच्या वेळेस इथं येऊन पडतात. ओके, ओके, आणि इथून पुढे त्याचं त्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. त्यामुळे पहिला पार्ट कोणता आहे तर स्टिग्मा, ज्यावरती पोलन ग्रेन जाऊन डिपॉझिट होतात. त्यानंतर काय, स्टाईल आहे. ही जी मोठी तुम्हाला लेंथ ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतं काय आहे, स्टाईल आहे. ह्या स्टाईलचं फंक्शन काय असतं की ज्यावेळेस पोलन ग्रेन जर्मिनेट होतो आणि त्याची जी पोलन ट्यूब तयार होते ती पोलन ट्यूब्स ह्या स्टाईल मधून एंट्री करते थ्रू द ओव्हरी. देन त्याला दुसरा पार्ट आहे तो ओव्हरी. दिस इज अ बल्बस पार्ट. ओके, दिस ओव्हरी इज अ बल्बस पार्ट. दिस कन्सिस्ट ऑफ द ओव्हरी. तर तुम्हाला छोटे छोटे दिसतात इथं ओव्हरी. ज्यावेळेस ती ओव्हरी मॅच्युअर होते त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होतं, फ्रुट्स. आणि ज्यावेळेस ओव्हरी मॅच्युअर होता त्यापासून काय तयार होतं, सीड्स तयार होतं. म्हणून हे दोन खूप महत्वाचे. हे काय, जे गायनोशियम आहे दिस इज नोन ॲज द मेल पार्ट. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर इज नोन ॲज द गायनोशियम. आणि female reproductive part of the flower is known as the gynoecium and male reproductive part is known as the androeciums. Okay, and all these words are present on this bulbous structure. Okay, this is the bulbous, this like structure. This is known as the thalamus. हा काय, thalamus. हा काय, टिप ऑफ द पेडिसेलचा जो बल्बस टाइप मध्ये असतो त्याला काय म्हटलंय, थॅलॅमस. ओके, आता ह्याला नेसेसरी वर्ड्स का म्हटलं तर तुम्हाला समजलं असेल, कारण हे फर्टिलायझेशन मध्ये ह्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. म्हणजे ह्याला काय म्हटलं जातंय, नेसेसरी वर्ड्स. नेसेसरी वर्ड्स ऑफ द फ्लावर्स. ओके, समजलं. याच्यामध्ये काय टिपिकल स्ट्रक्चर मध्ये अवघड नाही. फर्स्ट इज द पेडिसेल, स्टॉक ऑफ द फ्लावर इट इज नोन ॲज द पेडिसेल्स. देन थॅलॅमस. ओके, फर्स्ट पार्ट देर आर 4 वर्ड्स, कॅलिक्स, corolla, androecium and gynoeciums. This calyx, corolla is known as the accessory words. Androecium and gynoecium is known as the necessary words. Accessory words चे दोन टाइप. accessory words मध्ये दोन वर्ड्स येतात. calyx, calyx are green in color. Okay, त्याचं फंक्शन काय, to protect the flower in the bud condition. Then corolla, corolla is the attractive colored structure. त्याचं फंक्शन काय, to attract the pollinators. Then accessory words are not taking part in the reproductions. Then next two words that is known as the necessary words.
under this necessary word this comes the androeciums and gynoeciums. Okay, member of the androecium is known as the stamen. The stamen consists of three parts, that is anther, connective and filament. Function of the stamen is the formation of the pollen grains. Then stigma, then gynoecium, female part of the flowers. This divided into three parts. This member is known as the carpel. This carpel is divided into three parts, that is stigma, style and ovary. Okay, function is, you know that there the hair actually reproduction process take place. Okay, this is the whole reproductive structure of the flower and its different part. खूप सोपं प्रॅक्टिकल आहे तुम्हाला. ओके.